नमस्कार, मी शिल्पा। आपण पाहतात न्यूज मराठी 24/7। आजचा दिवस राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। विविध महानगरपालिका आणि प्रभागामधील निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होतात। मतदारांनी दिलेला कौल समोर येत आहे, तर कोणत्या शहरात कोणाचा विजय, कुठे कोणाला आघाडी, तर कुठे राजकीय समीकरणांमध्ये बदल, या सगळ्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या मतदारांच्या कौलमध्ये। चला तर मग पाहूया आजच्या राजकीय निकालांमध्ये थेट आणि अचूक अपडेट्स। भिवंडी महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून कोणार्क विकास आघाडीने मोठा विजय मिळवलाय। या प्रभागातील आघाडीचे चारही उमेदवार विजयी झालेत। संपूर्ण पॅनलला मतदारांनी स्पष्ट कौल दिलाय। या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढाई रंगली होती। मात्र निकालात कोणार्क विकास आघाडीने निर्णायक आघाडी घेत संपूर्ण पॅनलने विजय मिळवला। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना विजय मिळाल्याची माहिती समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून गौतम कसबे, राजश्री कणके, पूनम काशीद आणि अविनाश पाटील हे चारही उमेदवार विजयी झालेत। या प्रभागात भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून आले। दरम्यान निकालाची अधिकृत माहिती समोर येताच प्रभागात निवडणूक वातावरण तापल्याचं पाहायला मिळाले। विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय। विविध ठिकाणी जल्लोष, घोषणाबाजी आणि उत्साहाचं चित्र दिसून येते। मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 मधील आणखीन एक निकाल समोर आलाय। दहिसर वार्ड क्रमांक 1 मधून उमेदवार रेखा राम यादव विजयी झाल्याची माहिती समोर येते। या निवडणुकीत रेखा राम यादव यांनी मतदारांचा कौल मिळवत दहिसर वार्ड क्रमांक 1 चे प्रतिनिधित्व मिळवले। या विजयामुळे वार्डमधील स्थानिक राजकीय समीकरणामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान निकाल जाहीर होताच दहिसर परिसरात निवडणूक निकालाबाबत चर्चा सुरू झाल्याची चित्र आहे। विजयानंतर समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जातोय, तर परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। नंबर वार्ड की जनता ने आपको आशीर्वाद दिया है, आप जीत कर आई थी। देखिए, मैं जनता का ही आशीर्वाद मानूंगी, क्योंकि जनता पूरा आज 15 दिन से लेकर आज तक हमारे साथ खड़ी थी। हम अपने कार्यकर्ताओं को और जनता को भी बहुत बहुत शुभकामनाएं दूंगी कि इस मुकाम पे हमें उन्होंने खड़ा किया है, यहाँ का नगर सेवक चुन के दिया है, तो उनके लिए मुझे 5 साल खड़े रहना है। शिवसेनेची जागा आपण घेतलेली आहात, शिंदे सेनेच्या कोठडीत आपण एक जागा टाकलेली आहे, आपला विजय झालेला आहे, काय म्हणणार आहे? देखिए, शिवसेना का महापावर बैठना चाहिए, ऐसा देवेंद्र फडणवीस जी का आदेश था, तो अब हमें लगता है कि बैठ जाएगा, क्योंकि हमारी सब सीटें यहाँ पर आ गई हैं। मैं ऐसे एकनाथ शिंदे साहब को और देवेंद्र फडणवीस जी को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात सर्वात पहिला निकाल आता समोर आलाय। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील चारही जागांवर शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय। शिंदे सेनेच्या मिनल संखे यांना 15,979 मते, तर नम्रता भोसले यांना 17,224 मते, विकास रेपाळे यांना 17,235 मते, तर राजेंद्र फाटक यांना 17,019 मते मिळाली आहेत। दरम्यान हा निकाल जाहीर होताच प्रभाग 19 मधील निवडणूक निकालांबाबत हालचाली वाढल्याचं चित्र आहे। विजयाची अधिकृत माहिती मिळताच संबंधित भागात समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय। ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक अपडेट। प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मतदारांचा स्पष्ट कौल मिळाल्याची माहिती समोर येते। प्रभाग 10 मधून नजीब मुल्ला, पूनम माळी, वैदा खान आणि सुहास देसाई हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। दरम्यान निकालाची अधिकृत घोषणा होताच प्रभागात निवडणूक वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळाले। विजयाची माहिती मिळताच नजीब मुल्ला यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय। विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोषाचे दृश्य पाहायला मिळते। मी नागरिकांचा, राबोडीतील तमाम नागरिकांचे मी आभारी आहे की त्यांनी परत 5व्यांदा माझ्यावर विश्वास टाकला
आणि मी निवडलेले तिन्ही सोबतचे माझे उमेदवारांना भरघोस हजारोंच्या मताधिक्याने निवडून दिलं. काम करत आलो आणि काम करत राहणार. आता निवडणूक संपली आहे. सर्वांना एकत्र घेऊन परिसराचा विकास करणं आणि महापालिकेत चांगले मुद्दे मांडून आमच्या नागरिकांना जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयास करेन. सर आता खाता उघडला पुढे कसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून उमेदवार बघू नक्की. मुंब्रामध्ये खूप अपेक्षा आहे आम्हाला, तर नक्की बघू. तिथलं काउंटिंगच्या बाबतीत अजून मला माहिती पडलेलं नाही आहे. बाहेर पडल्यावर नक्की माहिती घेऊ का काय झालं आहे. आणि मला विश्वास आहे की मुंब्र्यात चांगली बाजी मारू आम्ही. सर किती साधारणपणे किती सीट्स निवडून येतील असा अंदाज आहे? आता एक अर्ध्या तासात सर्व चित्र क्लिअर होईल, तर म्हणून मला अपेक्षा खूप आहे. पण त्या अपेक्षामध्ये आपल्याला पुढे किती येतात काय येतात 2-2, 3-3 राऊंड सर्व ठिकाणी झालेले आहेत. तर त्या पद्धतीने मला फक्त माहिती घेऊन मी तुम्हाला परत आपल्याशी संवाद साधणार आहे. अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.